फडणवीस यांना मी विनंती करीन, आपण आम्हा सगळ्यांना उद्बोधित करावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना इथे बोलवूया. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांनी शिवबांना घडवलं ते आई जिजाऊ माँसाहेब, ज्यांनी राज्यकर्ता कसा असावा हे आपल्याला दाखवून दिलं त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि ज्यांनी पुन्हा एकदा या भारतामध्ये स्त्रियांकरता शिक्षणाची दारं खुली करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या आमच्या आदिशक्तींना आज मी नमन करतो. आणि आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि त्यासोबत भारतातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या सदस्यत्वाच्या शताब्दी पूर्तीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री माझे सहकारी जयकुमार गोरेजी, रामभाऊ मागी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे, रेखाताई महाजन, माननीय श्री पोपटरावजी पवार, श्रीमती डिंपल मेहता, श्री अभिराम घड्याळ पाटील, समोर उपस्थित असलेले श्री नरेंद्र मेहता, राजेश पांडे, रवीजी अनासपुरे, भाई गिरकरजी, श्री विजय सूर्यवंशी, राधा विनोद शर्मा, निकेत कौशिक, निलेश सागर, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेल्या महाराष्ट्रातील अत्यंत सक्षम अशा विविध संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या आमच्या सदस्य, पदाधिकारी, महिला आणि सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की रामभाऊ मागी प्रबोधिनीच्या माध्यमातून डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या सदस्यत्वाची शताब्दी 100 वर्षापूर्वी संसदेमध्ये किंवा तिथल्या विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या लोकप्रतिनिधी, ज्यांनी केवळ पहिल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं नाही, तर महिलांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार करणं असेल, देवदासी प्रथा संपुष्टात आणण्याचा विषय असेल, महिला आणि लहान मुलांची तस्करी थांबण्याचे कायदे असतील, अशा विविध बाबींवर आग्रहपूर्ण भूमिका घेऊन देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या कायद्यांची मुहूर्तमेढ ठेवली. अशा डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या या कार्याची शताब्दी आपण सगळे लोक आज या ठिकाणी साजरे करतो. आणि रामभाऊ मागी प्रबोधिनी आणि ग्रामविकास मंत्रालय यांनी एकत्रित येऊन आज महाराष्ट्रामध्ये ज्या सक्षमपणे काम करणाऱ्या आमच्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्यांना 2 दिवसाकरता या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. काही मंथन आणि काही प्रबोधन अशा पद्धतीनं या कार्यक्रमाची रचना केली आहे. मला विश्वास आहे की या 2 दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या बहिणी काही ना काही नवीन शिकून जातील, नवा विचार घेऊन जातील आणि ज्या परिवर्तनाची अपेक्षा आपण सगळे लोक करतो
त्या परिवर्तनाचा भाग, त्या परिवर्तनाचा धागा होण्याचा प्रयत्न करतील. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, जगाच्या पाठीवर जे विकसित देश आहेत, या विकसित देशांच्या विकासाची वाटचाल जर आपण बघितली तर या देशांना विकास तेव्हाच साधता आला ज्यावेळी त्या देशाच्या राज्यकर्त्यांना हे समजलं की आपल्या अर्थव्यवस्थेचं दुसरं चाक हे महिला आहेत. महिलांना जोपर्यंत आपण अर्थव्यवस्थेचं दुसरं चाक म्हणून मानव संसाधनाच्या रूपानं उपयोगामध्ये आणणार नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्था विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून युरोप असेल, अमेरिका असेल, जपान असेल, कोरिया असेल, चीन असेल, या प्रत्येक देशाने त्या त्या काळामध्ये हे रिअलायझेशन आल्यानंतर महिला केंद्रित धोरणं आखून आणि त्यातनं महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं. आणि मग महिलांनी ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देणं सुरू केलं त्यावेळी त्या त्या देशांचा विकास हा अत्यंत वेगानं झाला आणि ती विकसित राष्ट्र झाली. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी सातत्याने सांगतात की विकसित भारताचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ते नारी शक्ती आधारित आणि नारी केंद्रित अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातूनच आपल्याला पूर्ण करता येईल. आणि सातत्याने 2014 पासनं आपल्या सामाजिक व्यवस्थेची दिशा, शैक्षणिक व्यवस्थेची दिशा आणि आर्थिक व्यवस्थेची दिशा ही महिला केंद्रित करण्याचं काम हे मोदी साहेबांनी केलं. आणि आज त्याचा परिणाम देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतोय. विशेषतः महिला लोकप्रतिनिधीच नाही तर विमेन वर्कफोर्स पार्टिसिपेशन इंडेक्स म्हणजे किती महिला आता अर्थव्यवस्थेचा भाग झालेले आहेत, वर्कफोर्स म्हणून, कार्यबळ म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, याच्यामध्ये झालेली वाढ ही गेल्या 11 वर्षात अत्यंत लक्षणीय आहे. आणि म्हणूनच कदाचित मोदीजींना हे सत्य लक्षात आल्यामुळेच 2014 साली ज्या भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 11वी होती, मात्र 10 वर्षामध्ये तो जगातली 4थी अर्थव्यवस्था झाला आणि लवकरच जगातली 3री अर्थव्यवस्था होतोय. आणि या सगळ्याच्या पाठीशी ही महिला केंद्रित धोरणं आपल्याला पाहायला मिळतात. बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं झालेली सुरुवात आज बेटी बचाओ बेटी पढाओ मुळे काय झालंय तर जे आपल्या इथे एक प्रकारे लिंगभेद तयार झाला होता आणि जे सूत्र आहे की 1000 माणसांच्या मागे किती महिला, हा जो रेशिओ आहे हे सूत्र पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्या दुर्दैवी प्रथांनी विखंडित झालं होतं. आणि त्यातनं समाजामध्ये महिला विरोधी अपराध वाढायला सुरुवात झाली. असं हे सूत्र, हे गुणोत्तर हे योग्य करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न केले, आज त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जगातल्या उत्तम गुणोत्तर असलेल्या देशांमध्ये आज भारत पोचलेला आहे. त्यातली ही जी काही योजना होती बेटी बचाओ बेटी पढाओ, त्या योजनेचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरू झालेला हा प्रवास आता लखपती दीदी पर्यंत आलेला आहे. आज आपण बघा, मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली, मोदीजींनी शौचालयाची योजना आणली, मोदीजींनी हर घर जल योजना आणली, मोदीजींनी हर घर गॅस योजना आणली, हर घर बिजली योजना आणली. या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू कोण आहे? या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू महिला आहेत. याचं कारण या गोष्टी नसण्यामुळे सर्वाधिक त्रास जर कोणी सहन करत होतं तर त्या माझ्या माता भगिनी सहन करत होत्या. त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम
हे मोदीजींनी या देशामध्ये केलेलं आपण बघितलं. आणि आता तर 2029 लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील त्याही या देशामध्ये एक नवीन क्रांती आणणार आहेत. देशाच्या लोकसभेत पहिल्यांदा 33% महिला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. हे याकरता महत्वाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर महिलांचं आरक्षण झालं, पण आजही विधानसभांमध्ये आणि लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर महिलांचं पार्टिसिपेशन हे कमी आहे, त्याचं प्रतिनिधित्व हे कमी आहे. पण मला विश्वास आहे की 2029 नंतर या देशाची वाटचाल ही महिला केंद्रित लोकशाहीकडे जाणार आहे, हे मात्र मला निश्चितपणे दिसत आहे. आपण बघा, ज्याचा उल्लेख या ठिकाणी विनयजींनी केला किंवा गोरे साहेबांनी केला, मलाही आठवतं या देशामध्ये जेव्हा पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलं, त्याची पहिली निवडणूक ही महानगरपालिका जिल्हा परिषदांची 1992ची निवडणूक होती. आणि मी देखील पहिल्यांदा 1992 साली नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि मला आजही आठवतं की त्यावेळी ज्या भगिनी आमच्याकडे सोबत निवडून आल्या होत्या, विनयजी, 90% भगिनी अशा होत्या 92 साली की ज्यांचे पतीच काम करायचे. त्या महिला त्या ठिकाणी सहीपुरतं मर्यादित होत्या, उपस्थितीपुरतं मर्यादित होत्या. पण 1997 साल उजाडलं, मी पुन्हा निवडून आलो, महापौर झालो. 5 वर्षात चित्र बदललं होतं आणि 5 वर्षामध्ये ही संख्या थेट 50-60% अशी पोचली होती की 50-60% सक्षम महिला निवडून आल्या होत्या, ज्या पतीकडे पाहून नाही तर स्वतः निर्णय करायच्या, ज्या स्वतः सर्व काम त्या ठिकाणी करायच्या. आणि त्यानंतर मी सातत्याने 2002-2007 हे बघायला लागलो. आज मला महानगरपालिकांमध्ये तर ही परिस्थिती पाहायला मिळते की 90-95% महिला या सक्षमतेनं स्वतःच्या भरोशावर काम करतात. जिल्हा परिषदांमध्ये देखील जवळपास 70-80% महिला या स्वतःच्या भरोशावर निवडून येतात, स्वतःच्या भरोशावर कामकाज करतात. अजूनही ग्रामपंचायतीमध्ये आमच्या ज्या सरपंच महिला आहेत त्यांच्यात ही संख्या 60-65% पर्यंत आहे. पण मला विश्वास आहे की ती दरवेळेस वाढते आहे आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला सरपंच पती हे पद पूर्णपणे त्याचं उच्चाटन झालेलं पाहायला मिळेल. आणि कोणी आपल्याला सांगताना दिसणार नाही की मी सरपंच पती आहे. अनेक तर पती असे महाभाग आहेत, मी सरपंच आहे म्हणून सांगतात. आम्ही त्यांचं स्वागत केल्यानंतर कळतं की त्यांची बायको सरपंच आहे, ते नाहीच आहे. पण मला असं वाटतं की ही जी काही एक ट्रान्झिशन आहे, या ट्रान्झिशनचा अर्थ काय आहे? अनेक वेळा तुम्हाला जमणार नाही असं आपण सांगून देतो आणि जबाबदारी देत नाही. पण जबाबदारी दिली तरच परिवर्तन घडतं, हे या महिला आरक्षणाने दाखवून दिलं आहे. आणि मला तर अतिशय आनंद आहे की आमच्या नागपूर महानगरपालिकेत आम्ही यावेळी महिला राज केलाय. महापौर महिला, उपमहापौर महिला, स्थायी समिती अध्यक्ष महिला आणि सर्व समित्यांच्या अध्यक्ष देखील महिला, असा महिला राज हे पूर्णपणे आमच्या महानगरपालिकेत आज पाहायला मिळतं. आणि आता 50% आरक्षणामुळे सगळ्या महानगरपालिकांमध्ये पुरुष सदस्य अल्पसंख्याक झाले आहेत. कारण 50% आरक्षणाच्या वॉर्डात तर महिला निवडून येतातच, पण अनेक महिला सर्वसाधारण जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डातनं देखील पुरुषांना हरवून निवडून येतात. त्यामुळे आपण जर बघितलं तर जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 55%, 56%, काही ठिकाणी तर 60% पर्यंत आज महिला लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात.
ज्या अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी काम करतात. मला या निमित्ताने हे सांगावंसं वाटतं की शेवटी कोणीही नेतृत्व गुण घेऊन जन्माला येत नाही. असे फार कमी लोक असतात बोटावर मोजण्या इतके की जे कदाचित आईच्या पोटातनच नेतृत्व गुण घेऊन येतात. पण सामान्यतः 90-95% लोकांना संधी द्यावी लागते. ती संधी त्यांच्यातले नेतृत्व गुण तयार करते. ती संधी त्यांना एक अशा प्रकारचं व्यासपीठ देते की ज्यातनं त्यांचं नेतृत्व तयार होतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ही संधी मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण उमेदच्या संदर्भात या ठिकाणी बोललो. महिला बचत गटांचं जे काही कार्य आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं आणि आज जवळपास कमी अधिक प्रमाणात 2-2.5 कोटी आमच्या महिला या बचत गटांशी जुडलेल्या आहेत आणि त्यातल्या 90% ऍक्टिव्हली जुडलेल्या आहेत आणि कुठल्या तरी व्यवसायाशी त्या संलग्न होत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही नेहमी अशी सांगतो की आम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम चालवतो. जवळपास 25 एक आमची महामंडळ आहेत. या सगळ्या महामंडळातून आम्ही कर्ज देतो. लाभार्थी कर्ज घेतात, कुठला तरी व्यवसाय करतात आणि मग त्यातलं कर्ज ते परत करतात. पण जवळपास या सगळ्या महामंडळांमध्ये कर्ज परत येण्याची जी काही क्षमता आहे, प्रोसेस आहे किंवा जे काही कर्ज परत येतं साधारणपणे 50% लोक कर्ज परत करतात, 50% डिफॉल्टर होतात. पण महिला आधारित जेवढी कर्ज आम्ही देतो 99.99% कर्ज परत येतं. 100%च येतं असं मी म्हटलं तरी खोटं होणार नाही. कधीही महिला कर्ज घेऊन कर्ज बुडवलं आहे असं आम्हाला लक्षात आलं नाही. कर्ज घेतल्यानंतर चांगल्या महत्वाच्या ज्या गोष्टी करतात ते घेतलेलं आहे त्या गोष्टी करतात. पुरुषांना कर्ज दिलं तर अनेक वेळा आमच्या लक्षात येतं की कर्ज तर घेतलं एका व्यवसाय करता, गाडी घेतो म्हणून, आणि त्यातनं घरचं लग्नच करून टाकलं, अजूनच काही दुसरं करून टाकलं, गाडी ती आलीच नाही. पण महिलांच्या बाबतीत असं कधी आढळत नाही. उलट त्याच्यावर सक्षमतेनं 2 पैसे कसे वाचवता येतील अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महिला करतात. आणि म्हणूनच आज आपण बघा केवळ 1.5 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये जवळपास 37 लाख आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत. आणि आता या वर्षी 50 लाख भगिनींना लखपती दिदी करण्याचा आपण या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलाय. लखपती दिदी म्हणजे एकदा ₹1,00,000 धंदा केला असं नाही. लखपती दिदी म्हणजे जी व्यवसायातनं दरवर्षी ₹1,00,000 वर उत्पन्न मिळवते अशी आमची लखपती दिदी. आणि आमचा प्रयत्न आहे की आपल्या राज्यामध्ये 1 कोटी महिलांना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे. आणि यामध्ये महिला जनप्रतिनिधी ज्या आहेत त्यांची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे. त्यांनी जर पुढाकार घेतला तर अत्यंत वेगानं हे काम आपण पूर्ण करू शकतो. आणि त्या दृष्टीने आज आपल्याला माहिती आहे, मगाशी गोरे साहेबांनी उल्लेख केला की आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. आता आपला एक प्रयत्न सुरू केलाय आपण की शासनाच्या विविध योजनांची लाडकी बहीण योजना जोडायची. आणि पहिला प्रयत्न म्हणून आपण मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या 6-6.5 हजार महिलांना राज्याच्या योजनेचा लाभ देण्याकरता बिनव्याजी आपण कर्ज त्यांना उपलब्ध करून दिलं. आणि त्या महिलांनी सांगितलं गॅरंटी कुठली नाही. गॅरंटी काय तर आमचे जे काही लाडकी बहीणचे पैसे आहेत ते पैसे कर्जाच्या हप्त्यापोटी आम्ही त्या ठिकाणी भरू. अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस ही योजना तयार केली तर बिनव्याजी कर्ज मिळून आज जवळपास 6-6.5 हजार आमच्या महिला या नुसत्या लाडक्या बहिणीचे पैसे घेत नाहीत तर त्यातनं आता त्या उद्योजिका झाल्या आहेत. आणि आता याच धर्तीवर
आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला जी काही आर्थिक गुंतवणूक आणि खर्च या संदर्भातलं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि ते प्रशिक्षण देऊन त्यांना केवळ 1,500 रुपयावर न ठेवता त्यांना उद्योजिका बनवून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेत भर देखील घालायचा आहे. उमेद मॉल ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. एक प्रकारे हा मॉल आमच्या महिलांकरता 12ही महिने बाजारपेठ म्हणून काम करेल आणि निश्चितपणे त्यातनं गुणवत्ता वाढवण्याकरता आणि जे आमचे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना स्वस्त पण गुणवत्तापूर्ण गोष्टी देण्याकरता हा मॉल वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मॉलला देखील मागे टाकेल हे भाकीत आज या ठिकाणी मी करतोय आणि मला त्याचा विश्वास आहे. आणि म्हणून आज मला अतिशय आनंद आहे की नारी शक्तीचा संगम आपण या ठिकाणी केलेला आहे. राज्य सरकार तर सातत्याने मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मुलींकरता संपूर्ण उच्च शिक्षण मोफत करण्याचा विषय असेल, आमच्या भगिनींकरता त्या ठिकाणी आपल्या एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये प्रवास असेल, इथपासनं तर आता स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये मला सांगताना आनंद वाटतो की महिलांचा सहभाग आपण वाढवलेला आहे आणि जवळपास महाराष्ट्र देशामध्ये आज स्टार्टअप मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यातही 45% स्टार्टअप्स हे महिला केंद्रित किंवा महिलांनी सुरू केलेले अशा प्रकारचे स्टार्टअप्स आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्या माध्यमातून एक नवीन क्षेत्र देखील आमच्या महिला त्या ठिकाणी पादक्रांत करताना आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांची सहभागिता वाढावे असा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की नारी शक्ती संगम हा जो काही आपली ग्रामीण महिला नेतृत्व परिषद आहे या परिषदेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आमच्या ग्रामीण भागामधल्या केवळ लोकप्रतिनिधीच नाहीत तर सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं सक्षम नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न हा आपण करू. आणि याचा पुढाकार घेतल्याबद्दल मी आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी की ज्यांच्या संकल्पनेतून ग्राम विकासामध्ये आणि महिला सशक्तीकरणामध्ये अनेक नवीन योजना सुरू झाल्या त्यांचं अभिनंदन करतो. मागी प्रबोधिनीचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सुवर्ण विचारांसाठी धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. आपण एकदा जोरदार टाळ्या याच रिदम मध्ये